दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे दापुरे येथे आज एक बालविवाह गोपनीय पद्धतीने होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या अनुषंगाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी टीम, घोटी पोलीस स्टेशन टीम व ग्रामस्थ तसेच ग्राम बाल संरक्षण समिती व सोमनाथ बोराडे, माजी उपसरपंच चंदर लोभी, माजी लोकनियुक्त सरपंच, गावाचे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी स्वप्नील पाटील, अंगणवाडी मुख्य सेविका श्वेता गडाख, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका व घोटी पोलीस स्टेशनचे बाळासाहेब आहेर व उदय पाटील, घोटी पोलीस निरीक्षक शिंदे, गटविकास अधिकारी महोदय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित नियोजित विवाहस्थळी भेट देऊन मुलीच्या पालकास व होणाऱ्या पतीस बालविवाह झाल्यास कायद्यातील दंडात्मक तरतुदी तसेच भविष्यातील दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच समुपदेशन यशस्वी झाल्याने विवाहाची केलेली पूर्वतयारी मांडवासह काढण्यात आली. यावेळी पालकांचा जबाब घेण्यात आला. तसेच पालकांनी सामंजस्याने हा विवाह थांबवत सहकार्याची भूमिका दाखवली. याविषयी ग्रामपंचायत अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी स्वप्नील पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे. नमस्कार, मी स्वप्नील पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रुप ग्रामपंचायत झारोड बुद्रुक आणि दापुरे. रात्री 10:08 मला जिल्हा महिला व बालविकास विभागातून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन आले. आपल्या गावाच्या हद्दीतील दापुरे येथील पाचकुंड्याची वाडी या ठिकाणी एका मुलीचा, जिचे वय 16 वर्ष 6 महिने आहे, अशा मुलीचा बालविवाह गोपनीय पद्धतीने होणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही स्थानिक चौकशी केली. बालविवाह प्रतिबंधक अधिकारी या नात्याने माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला. पुराव्यांते असे लक्षात आले की मुलीचे वय खरंच 18 वर्षाच्या आत आहे, परंतु वर पक्ष हा 21 वर्ष पूर्ण केलेला आहे. परंतु मुलीचे वय 18 वर्षाच्या आत असल्याने हा विवाह बालविवाह होईल. त्यामुळे आज सकाळीच आम्ही सर्व टीम घेऊन त्या ठिकाणी पोहोचलो. त्या ठिकाणी पालकांचे समुपदेशन करण्यात आले. पालकांना सांगण्यात आले की हा विवाह जर आपण केला तर हा विवाह शून्य विवाह म्हणून गणला जाईल. तसेच कायद्यातील दंडात्मक तरतुदींची त्यांना जाणीव करून देण्यात आली. त्याच अनुषंगाने बालविवाह झाल्यास भविष्यातील दुष्परिणाम काय असतील, होणारा अपत्य आणि मुलीच्या आरोग्याच्या समस्या या देखील त्यांना समजून सांगण्यात आले. पालक समजदार होते. पालकांनी लगेच हा विवाह आम्ही मोडत आहोत अशी ग्वाही दिली. लेखी जबाब पूर्ण करून दिले. सर्व समाजातील घटकांना विनंती आहे की शासन वेळोवेळी बालविवाहाच्या बाबतीत जनजागृती करत असतं, परंतु आपण हा विषय गांभीर्याने घेत नाही. बालविवाह ही एक भीषण समस्या असून याचे दुष्परिणाम भयानक आहेत. तसेच कायद्यातील दंडात्मक तरतुदी ह्या देखील फारच अवघड आहेत. त्याच्यामुळे बालविवाह जर होत असेल आणि पालक अशा बालविवाहास खतपाणी घालत असतील तर पालकांवर गुन्हा दाखल होतो. शिवाय वरपक्ष वधूपक्ष यांच्यातील संबंध कालांतराने बिघडतात. त्यामुळे सर्व ग्रामस्थांना आणि समाजातील सर्व घटकांना विनंती आहे की आपण बालविवाह ही अनिष्ट प्रथा आहे ती बंद केली पाहिजे. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.